नमस्कार भावांनो, आज मी मागं सुद्धा असे 1-2 व्हिडिओ बनवले होते आणि कायदा माणसासाठी का माणूस कायद्यासाठी या विचारावर आपण म्हणजे असा विचार सुचला आणि त्याच्यानंतर आपण हे आज 8-10 दिवस झालं आम्ही डिझेलला पेट्रोल पंपावर रांगेला लागतो आणि आम्हाला 8 दिवसात 3 कॅन्डी मिळाल्या आणि प्रत्येक शेतकऱ्याची गत हीच आहे. तर डिझेल का कमी पडतं? आता उदाहरणार्थ ही गोदावरी नदी आहे, पण शासनाचं काय इथं टेंडर होत आहे आणि इथून हे 25-30 किलोमीटरपर्यंत इथपर्यंत ह्या माणसाला रेती घ्यावं लागते. मग इथं एका अर्ध्या किलोमीटरवर मिळणारी रेती याला 25 किलोमीटर घ्यावं लागते. म्हणजे याला एका बरासाठी जो 50 लिटर डिझेल पुन्हा जाळा लागला आणि सगळं हे चुकीचं सिस्टम आहे. आणि याच्यासाठी स्पेशल यंत्रणा आहे शासनाची, महसूल विभाग आहे, तलाठी आहे, कलेक्टर आहे, तहसीलदार आहे. मग ह्या लोकांच्या ध्यानात येत नाही का? आणि मग येत असन तर मग यांनी का करू नये उपाय? जिथली तिथं खडी असन, डब्बर असन, रेती असन, मुरुम असन, तर जिथली तिथं जर यूज केला. आज नरेंद्र मोदी साहेब म्हणतात आत्मनिर्भर भारत बना. आत्मनिर्भर भारत बना म्हणजे काय बना? जिथली वस्तू तिथं यूज करा. काय कलकत्त्याची वस्तू दिल्लीला आणा आणि याच्यामुळं काय व्हायला लागलं की इंधनाची जास्त खपत व्हायला लागली आणि त्याच्यामुळं आज शेतकऱ्यावर असा टाईम आलेला आहे की 4-4 दिवस रांगेला लागून सुद्धा एक 20 लिटरची कॅन शेतकऱ्याला मिळत नाही. आणि हे ज्यांना वाटतंय तर असे किमान 10 लोक जर आज उपोषणाला बसण्याची तयारी असेल तर त्याच्यात पहिला नंबर माझा राहील. आणि या गोष्टीसाठी मी मागं 3-4 दिवस उपोषण सुद्धा केलेलं आहे, तहसीलवर मोर्चा नेलेला आहे. फक्त गोष्ट एक झाली की भगवंताने सांगितलंय की आजच्या काळात जर काम करत असेल तर संघ शक्ती कलियुग आहे, तुम्हाला संघ करावं लागेल. आणि अशा विचाराचे जे लोक आहेत त्याला जर असं वाटत असलं या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत, डिझेल पेट्रोल शेतकऱ्याच्या बांधावर मिळायला पाहिजे, तर किमान 10 लोकांनी तरी मला फोन करून सांगायला पाहिजे की बाबा आमची एक दिवस तरी उपोषणाला बसण्याची तयारी. त्यासाठी तुमचा नंबर सांगा, मोबाईल नंबर. असं ज्यांना असं वाटतंय की बाबा हे विचार चांगले आहेत आणि हे व्हायला पाहिजे, सत्य म्हणजे ह्या गोष्टी आचरणात यायला पाहिजेत, तर त्यांची जर तयारी असेल उपोषणाला बसण्याची तर त्यांच्यासाठी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88 066 20 328. या नंबरवर कॉल करा आणि आपली तयारी दाखवा. आणि असेल तर सगळ्यात पहिला नंबर माझा राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.